जगाच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय कट कारस्थानांमध्ये भारताला असंख्य धोक्यांना रोज सामोरे जावं लागतं. अशा वेळी एक अशी गुप्त यंत्रणा असते, जिला ना झोप मिळते ना प्रसिद्धी, पण ती सतत देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. स्पेशल ऑप्स ही अशाच एका गुप्तहेर विभागाची कहाणी आहे. नेतृत्व आहे हिम्मत सिंग याचं, एक हुशार, संयमी आणि अत्यंत निष्ठावान अधिकाऱ्याचं. त्याच्या टीमचे सदस्य जगभर विखुरलेले आहेत, पण एकच उद्दिष्ट, देशावर होणाऱ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखणं. प्रत्येक मिशन मागे असते धाडस, युक्ती आणि एक अतूट देशभक्ती. स्पेशल ऑप्स ही सिरीज म्हणजे भारताच्या गुप्त सुरक्षा व्यवस्थेचं एक रोमांचकारी दर्शन, जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक निर्णय देशाचं भविष्य ठरवतो. मंडळी, आज आपण बघणार आहोत स्पेशल ऑप्स सिरीज सीझन 2. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण नेपाळचं दृश्य पाहतो, जिथे फारुख एका मिशनवर गेलेला असतो आणि त्याच वेळी त्याला हिम्मतचा फोन येतो. तेव्हा फारुख म्हणतो, सर मी सध्या एका अडचणीत आहे, ती सोडून तुम्हाला फोन करतो. यावरून हिम्मत समजतो की फारुखच्या जीवाला धोका आहे. आपण पाहतो की फारुखला 2 चायनीज गुंडांनी पकडला आहे. तेव्हा हिम्मत लगेच पाकिस्तानमधील एका व्यक्तीला फोन करतो, ज्याने यापूर्वी त्याला मदत केली होती. हिम्मत त्याला सांगतो, तुझा सध्या बिझनेस नेपाळमध्ये चालतो ना, तर माझ्या माणसाचा पत्ता शोधून सांग. बदल्यात मी तुझी बायको आणि मुलांना पाकिस्तानमधून बाहेर काढून देईन, कारण मला माहिती आहे की तुला त्यांना बाहेर पाठवायचं आहे. यावर तो माणूस तयार होतो. यानंतर आपण बुडापेस्टचं दृश्य पाहतो, जिथे भारताचा प्रसिद्ध AI तज्ज्ञ डॉक्टर भार्गव ऑडियन्स समोर AI विषयीची माहिती देत असतात. इथे आपल्याला कळतं की त्यांना सुरक्षा रॉवाल्यांनी दिली आहे, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. नंतर जेव्हा भार्गव आपल्या खोलीकडे जात असतो, तेव्हा काही लोक त्याला तिकडून पळून नेतात आणि रॉच्या अधिकाऱ्यालाही ठार मारतात. इकडे आपण विनोद नावाच्या रॉ अधिकाऱ्याला पाहतो, जो आपल्या बायकोसोबत शॉपिंग करत असतो आणि तो सतत डॉक्टर भार्गवची माहिती घेत असतो, कारण तो आणि भार्गव एकत्र काम करत होते. तेव्हाच एक व्यक्ती येऊन विनोदच्या बायकोला मारून टाकतो आणि जेव्हा विनोद त्याचा पाठलाग करतो, तेव्हा एक बॉडीगार्ड येऊन त्यालाही ठार मारतो. या दोन्ही घटना घडल्यानंतर फोन येऊ लागतात आणि हिम्मतच्या कुटुंबियांना समजतं की काहीतरी गंभीर घडलं आहे. लगेच हिम्मत ऑफिसमध्ये पोहोचतो आणि अर्ध्या रात्री पंतप्रधानांनी एक एक बैठक बोलवलेली असते. तिथे हेड विचारतात, हे सगळं कसं घडलं? पण या लोकांकडे काहीच उत्तर नव्हतं. त्याचवेळी वीरेंद्र नावाचा एक अधिकारी म्हणतो, आम्ही डॉक्टर भार्गवला भारताबाहेर जाण्यापासून मनाई केली होती, पण तरीही ते गेले. इथे लक्षात येतं की डॉक्टर भार्गवने भारतासाठी अशा अनेक टेक्नॉलॉजी बनवल्या होत्या, ज्यामुळे भारतात कुणीही हॅकिंग करू शकणार नव्हतं. तेवढ्या बुडापेस्टहून एक अधिकारी एक फोटो पाठवतो आणि सांगतो की डॉक्टर भार्गवच्या अपहरणामागे हाच व्यक्ती आहे. हे पाहून हिम्मत लगेचच त्याला शोधण्याची ऑर्डर देतो. यानंतर हिम्मत म्हणतो, विनोचा मर्डर आणि भार्गवचं अपहरण यांचा काहीतरी संबंध आहे आणि हे लोक भार्गवला घेऊन सीमेपलीकडे जात असतील. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्यांना पकडावं लागेल. तेव्हाच तिथे उपस्थित बॅनर्जी म्हणतो, ऑपरेशनचं नेतृत्व हिम्मतलाच करू द्या आणि याला सगळेजण संमती देतात. यानंतर हिम्मत लगेच अब्बासला फोन करून सांगतो की विनोदच्या मर्डरची चौकशी सुरू कर. त्याचवेळी हिम्मतला पाकिस्तानमधून त्या माणसाचा कॉल येतो. तो म्हणतो, मी तुझ्या माणसाची लोकेशन पाठवली आहे. यावर हिम्मत म्हणतो, आता तू माझ्या माणसाला तिकडून बाहेर काढ आणि सरळ नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचव. मगच मी तुझ्या बायको मुलांना बाहेर पाठवेन. त्यावर तो माणूस म्हणतो, थोडे पैसे लागतील. तेव्हा हिम्मत त्याच्याकडून अकाउंट नंबर घेतो. तेवढ्यात तिथे एक कार येते, जी हिम्मतने पाठवलेली होती आणि त्या माणसाने आपल्या बायको मुलांना त्यात बसून पाठवून दिलं, कारण तो स्वतः मात्र तिकडून निघू शकत नव्हता. इकडे हिम्मत एका गँगला पैसे ट्रान्सफर करतो आणि ती गँग ताबडतोब जाऊन फारुखला वाचवते. हिम्मत फारुखला बोलतो की त्याने बॉर्डरवरच थांबावं आणि जसं मिशन मिळेल त्याला कळवलं जाईल. यानंतर हिम्मतला अब्बासचा फोन येतो. तो सांगतो की विनोदला त्याच्या स्वतःच्याच बॉडीगार्डने मारला आहे. तेव्हा हिम्मत त्याला त्या बॉडीगार्डचा पत्ता शोधण्यास सांगतो. इकडे आपण हिम्मतचा ज्युनियर साहिल पाहतो, जो संपूर्ण डेस्क वर्क हाताळत असतो. साहिल एका बँकबद्दल बोलत असतो, जिथे एका मोठ्या व्यक्तीने फ्रॉड केला होता आणि त्यामुळे सामान्य लोकांचा पैसा तिथे अडकून पडला होता, ज्यामुळे लोकांना खूपच अडचणीत होती. तेवढ्यात हिम्मत तिथे येतो आणि साहिलला सांगतो, अविनाशला सांग त्याने बुडापेस्टसाठी निघून जावं. इथे आपण अविनाशला पाहतो, जो मिशनशिवाय फक्त भटकत असतो. तेव्हा त्याला बुडापेस्ट जाण्याचा मेसेज येतो आणि तो लगेचच निघतो. इकडे हिम्मत अजून डॉक्टर भार्गवचा शोध घेत असतो. त्यानंतर आपण एका व्यक्तीला पाहतो, ज्याला सगळे बॉस म्हणतात. तो एकटा बसून 2 सिंगरकडून गाणी ऐकत असतो. तेव्हाच तो आपल्या माणसाला फोन करतो आणि आपल्याला समजतं की भार्गवचं अपहरण त्याच्या सांगण्यावरून केलं गेलं आहे. तो त्याच्या माणसांना तिकडून हलायला सांगतो. तिथे ते 2 सिंगर्स त्याला म्हणतात, आम्हाला इथे 8 महिने झालेत
आता तरी आम्हाला घरी जाऊ द्या. पण बॉस नकार देतो आणि म्हणतो, इथे मजेत राहा. आता कुठेही तुम्ही जाऊ शकणार नाही. हा बॉस नेमका कोण आहे हे पुढे कळणारच आहे. त्यानंतर हिम्मत साहिलला बोलतो, भार्गवचा शोध आपण अशा पद्धतीने लावू शकणार नाही. तू डार्क वेबवर एक बोली लाव. जो कोणी त्या फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीबद्दल काही माहिती देईल त्याला आपण पैसे देऊ. यावर साहिल म्हणतो, किमान $5 लाख बोली लावावी लागेल. हे ऐकून हिम्मत थोडा चकित होतो. मग हिम्मत म्हणतो, $2 लाख बोली लाव. यानंतर आपण पाहतो की साहिल डार्क वेबवर बोली लावतो आणि लगेचच एक व्यक्ती त्याला मेसेज करतो. तो सांगतो की मला त्या अपहरणातील सामील झालेल्या गुंडाबद्दल माहिती आहे, पण मला पैसे हवाला पद्धतीने हवेत. त्यावर हिम्मत त्याच्याशी सहमत होतो. इकडे तोच बॉसचा माणूस जॅक सांगतो की आपल्या माणसाचा फोटो डार्क वेबवर टाकून त्याच्याबद्दल माहिती मिळवली जात आहे. त्यामुळे त्याने दोघांची चॅटच हॅक करून घेतलेली आहे. यानंतर हिम्मत लगेच पैशांची व्यवस्था करून सुलेमान नावाच्या माणसाला फोन करतो, जो हवाला नेटवर्कमध्ये पैसे फिरवत असे. हिम्मत त्याला हे काम करण्यास सांगतो. तेव्हा सुलेमान त्याला ₹10 फाडलेल्या नोटीचा एक फोटो पाठवतो, ज्याचा सिरियल नंबर त्या माणसाने दाखवला तरच त्याला पैसे मिळतील. त्यानंतर साहिल तो सिरियल नंबर त्या मुलाला पाठवतो. पण चॅट दरम्यान बॉसचा माणूस जॅक तो सिरियल नंबर बदलून स्वतःकडे ठेवतो आणि त्या मुलाने सांगितलेला पत्ता देखील चॅटमध्ये बदलतो. इकडे बुडापेस्टमध्ये हिम्मतने अविनाशला एक जबाबदारी दिली होती की जेव्हा कुणी हवालाचे पैसे घ्यायला येईल तेव्हा त्याला पकडायचं, जेणेकरून त्याच्याकडून माहिती मिळवता येईल. यानंतर हिम्मतला एक माणसाचा कॉल येतो, जो त्याला जिग्नेश ढोलकिया याच्याबद्दल माहिती मिळवायला सांगतो आणि हिम्मतचा चेहरा पाहून आपल्याला कळतं की तो या माणसाचा खूप सन्मान करतो. शोध घेतल्यावर कळतं की ढोलकियानेच त्या बँकसोबत फसवणूक केली आहे आणि घेतलेल्या कर्जाचा पैसा परत केला नव्हता. त्यामुळे बँकचे सर्व अकाउंट्स होल्डर्सना पैसे देण्यास नकार दिला गेला होता. शिवाय ढोलकियाने मंत्र्यांना पैसे देऊन आपल्या विरोधात काहीही कारवाई होऊ दिली नव्हती. इकडे अविनाश आणि त्याचे साथी त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते, पण त्यांना कोणीच दिसत नव्हतं आणि आपण पाहतो की बॉसच्या माणसानेच तो बदललेला सिरियल नंबर दाखवून हवालाचे पैसे घेऊन टाकले होते. नंतर हिम्मत अविनाशला फोन करून सांगतो की इथे तर कोणीच आलं नाही. हे ऐकून हिम्मत आश्चर्यचकित होतो आणि त्याला समजतं की आपली चॅट कुणीतरी वाचली आहे. इकडे जो माणूस हवालाचे पैसे घेऊन गेला होता तोच पैसा त्या किडनॅपर लोकांना देतो. म्हणजेच बॉस भारतातूनच मिळालेल्या पैशांचा वापर डॉक्टर भार्गवला आपला ताब्यात घेण्यासाठी करणार होता. हे कळल्यावर बॉस जोरात हसू लागतो. तेव्हा हिम्मत रागात साहिलला सांगतो की त्या डार्क वेबच्या माणसाचा शोध काढ. हे ऐकून साहिल गोंधळतो आणि विचार करतो की मी हे कसं करणार. दरम्यान ते गुंड डॉक्टर भार्गवला कुठेतरी घेऊन चाललेले असतात आणि इथेच एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2च्या सुरुवातीला आपण सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीला पाहतो आणि त्याची बायको खूप आजारी असते आणि डॉक्टर ऑपरेशन करावं लागेल असं बोलतात. पण ऑपरेशनसाठी मोठा खर्च येणार असतो. तेव्हा सुब्रमण्यम थेट बँक मॅनेजरकडे जातो आणि त्याच्याकडे विनंती करतो की त्याच्या खात्यातून पैसे काढून द्यावेत. खरं तर ही तीच बँक असते जिथे ढोलकियाने फ्रॉड केला होता. तेव्हाच मॅनेजर स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो, तुम्ही 1,000 पेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही आणि मी सर काहीही मदत करू शकणार नाही. हे ऐकून सुब्रमण्यम रागात निघून जातो. इकडे आपण एका महिलेला पाहतो, जी बॉसकडे येते आणि रडत म्हणते, माझ्या आणि माझ्या मुलाला जाऊ द्या. तुम्ही आम्हाला किती दिवस कैदेत ठेवणार. पण बॉस नकार देतो आणि म्हणतो, तू कुठेही जाऊ शकत नाहीस. एकंदरीत पाहता तो बॉस थोडा विकृत वाटत होता. इथे अभ्यास त्या बॉडीगार्डच्या घरी जाऊन त्याचा पत्ता काढतो, पण तिथे एक व्यक्ती सांगतो की ते लोक कदाचित गावाला गेले आहेत. तिकडे हिम्मत विनोदच्या घरी त्याच्या आईला भेटायला जातो आणि तिला खोटं नाव सांगतो. तो विनोदच्या आईला सांगतो, तुमच्या मुलाचा मृत्यू आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि त्याचा बदला नक्कीच घेतला जाईल. हे ऐकून त्याची आई रडायला लागते. त्यानंतर हिम्मत लगेचच आपल्या हेडला कॉल करून विनोदच्या सर्व ऑपरेशनबद्दल विचारतो, पण हेड सांगतो की ही माहिती मिळवायला खूप वेळ लागेल. तेव्हा हिम्मत सांगतो की आपण विनोदच्या सगळ्या खर्चाचं विश्लेषण करू, त्यामुळे लगेचच कळेल की तो कोणकोणत्या मिशनवर काम करत होता. हे ऐकून हेड तयार होतो. यानंतर आपल्याला चड्डा आणि बॅनर्जी दिसतात, जे बोलत असतात की आता हिम्मत आपल्याला प्रश्न विचारणार आहे, कारण तेच विनोदला खर्चाची परवानगी देत होते. म्हणून हिम्मतने त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. यानंतर हिम्मतला कळतं की डार्क वेबवर बोलणारा व्यक्ती पेड्रो होता. त्यामुळे हिम्मत साहिलला सांगतो की त्याचा पत्ता शोध. त्याचवेळी भार्गवचा एक साथीदार हरमिंदर, जो इथेन्समध्ये आहे, त्याच्यावरही धोका असू शकतो असं हिम्मतला वाटतं. म्हणून फारुखला लगेचच इथेन्सला जायला सांगतो. यानंतर हिम्मत चड्डा आणि बॅनर्जीला भेटतो आणि विचारतो, विनोदने बरेच पैसे खर्च केले होते, त्यामुळे मला त्यांच्यामार्फत हे समजून घ्यायचं आहे की विनोद कोणकोणत्या मिशनवर काम करत होता. त्यावर चड्डा सांगायला सुरुवात करतो, 2014 मध्ये PM ऑफिसवर एक सायबर अटॅक झाला होता आणि चौकशीत कळालं होतं की एक चायनीज विद्यार्थी
गुडगावमधून हे ऑपरेट करत होता. हाच विद्यार्थी हल्ल्याच्या मागे होता. विनोदने त्याचा शोध लावला आणि त्याला पकडून अटॅक थांबवला. नंतर जेव्हा त्या मुलाची चौकशी झाली तेव्हा त्याच्याकडून अरुणाचल प्रदेशातून ऑपरेट करणाऱ्या एका गँगचं नाव समोर आलं. त्यानंतर विनोदने जेंग नावाच्या व्यक्तीला पकडलं आणि गुप्त ठिकाणीने त्याची चौकशी करू लागला. पण जेंगने काहीही कबूल केलं नाही. हे सर्व ऐकून हिम्मत विचारतो, जेव्हा आपण चीनचा एजंट पकडला होता तेव्हा आपण हे आंतरराष्ट्रीय मुद्दा का बनवला नाही की आपल्या देशात गुप्तहेर सापडला आहे. दुसरीकडे आपल्याला परी आणि सरोज दिसतात. परीला तिच्या आईच्या कपाटात एक बॉक्स सापडतो, पण तो बॉक्स पाहताच सरोज तिला रागवते आणि म्हणते, माझ्या सामानापासून दूर राहा. ही परीला अजिबात आवडत नाही. यानंतर चड्डा हिम्मतला सांगतो की विनोद सतत त्या जेंगला टॉर्चर करत होता, पण तो काहीही बोलला नाही. एक दिवस विनोदकडे वीरेंद्र येतो आणि सांगतो की वरून आदेश आले आहे की जेंगला सोडावं लागेल, कारण आपण चुकीचा माणूस पकडला आहे. हे ऐकून विनोद नकार देतो, पण बॉसचे आदेश असल्याने त्याला मान्य करावं लागतं आणि शेवटी जेंगला सोडून दिलं जातं. चड्डा पुढे सांगतो की खरं तर गँगला सोडवण्यासाठी एका चायनीज बिझनेसमॅनचा हात होता. त्याने भारतातल्या एका बिझनेसमॅनसोबत पार्टनरशिप केली होती आणि त्याच्यामार्फत राजकारण्यांवर दबाव टाकण्यात आला की जर जेंगला सोडलं नाही तर फंडिंग बंद केली जाईल आणि निवडणुकीत त्यांचा पराभव होईल. त्यामुळे जेंगला सोडावंच लागलं. यानंतर चड्डा सांगतो की यानंतरही भारतावर सुमारे 400 सायबर अटॅक झाले. हे रोखण्यासाठी विनोदने भार्गवला आपल्या सोबत घेतलं आणि दोघांनी मिळून अनेक सायबर सुरक्षा प्रोग्राम तयार केले, कारण चीन सातत्याने हल्ला करत होता. तेवढ्यात हिम्मतला पुन्हा एक फोन येतो आणि त्याला ढोलकियाचा शोध घेण्यास सांगितलं जातं. मग कळतं की ढोलकिया देश सोडून पळून जात आहे आणि सरकार काहीही करत नाही. यानंतर बॅनर्जी सांगतो की 2019 मध्ये चीनने भारतावर सर्वात मोठा सायबर हल्ला केला होता आणि त्यांनी न्यूक्लिअर पॉवर प्लांट हॅक केला होता, जिथे कधीही स्फोट होऊ शकला असता. पण भार्गव आणि विनोदने कसंबसा तो अटॅक थांबवला. यानंतर विनोदने या प्रकाराचा तपास घेतला आणि कळलं की यामागे एका चायनीज कंपनी रेडकोचा हात आहे आणि तिचा मालक म्हणजेच तो जेंग, ज्याला विनोदने 2017 मध्ये पकडलं होतं. पण राजकारणामुळे त्याला सोडावं लागलं होतं. यानंतर विनोदने एक मिशन चालू केलं. त्याने आपल्या एका असेटला, अभयला, त्या गँगकडे पाठवलं आणि अभयने जेंगला ठार केलं. यामध्ये अभयला एका मॉडेलने मदत केली होती, जिने या कामासाठी भरपूर पैसे घेतले होते. चड्डा सांगतो की जेंगच्या मृत्यूनंतर फक्त 3 महिन्यातच विनोद आणि भार्गवसोबत काम करणारे लोक एकामागून एक मरण पावले आणि शेवटी विनोदही मारला गेला. भार्गवला मात्र त्यांनी पकडून नेलं. तेव्हा हिम्मत विचारतो की चायनीज लोकांनाही कसं कळलं की या सगळ्यामागे भारत आहे. त्यावर बॅनर्जी सांगतो की ज्या मॉडेलने अभयकडून पैसे घेतले होते ती एक दिवशी पकडली गेली आणि तिनं अभयबद्दल सांगितलं आणि त्यामुळेच हे सगळं उघड झालं. शेवटी हिम्मत विचारतो, त्यांनी सगळ्यांना मारलं पण भार्गवला का नाही मारलं. बॅनर्जी सांगतो की भार्गवने भारताच्या पंतप्रधान कार्यालयापासून ते इस्रोपर्यंत अनेक महत्त्वाचे प्रयोग तयार केले होते. त्यामुळे त्या लोकांना नक्कीच भार्गवकडून भारतासंबंधित काही माहिती हवी असणार, ज्याचा वापर करून ते संपूर्ण भारताचं नुकसान करू इच्छितात. हे ऐकून हिम्मतही थक्क होतो. नंतर बॅनर्जी चड्डाला सांगतो की एक दिवस तू आणि विनोद काहीतरी चर्चा करत होता. ती कोणती गोष्ट होती ती हिम्मतला सांग. तेव्हा चड्डा सांगतो की विनोदचा एक इन्फॉर्मर चीनमध्ये होता, ज्याला चीनमध्ये पुढे काय करायचं आहे याची पूर्ण माहिती होती. पण त्याची एक अट होती, काही दिवसातच चीनचा राष्ट्रप्रमुख भारतात येणार होता आणि त्याच्यासमोर एगीवर मुस्लिमांविषयी आवाज उठवायला हवा असं त्याचं मत होतं. पण चड्डा यासाठी तयार होत नाही. हे ऐकून हिम्मत म्हणतो, तुम्ही लोक तयार झाले नाही म्हणून विनोदच्या इन्फॉर्मरने चायनीज प्लॅन सांगितला नाही आणि त्यामुळेच विनोद आणि त्याचे साथीदार मारले गेले. आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3ची सुरुवात होते. अविनाश पेट्रोचा शोध लावतो आणि त्याला पकडतो. चौकशीत पेट्रो सांगतो की त्याच्या मागे उभा असलेल्या व्यक्तीला तो ओळखतो, त्यामुळे तो त्यांना तिकडे घेऊन जायला लागतो. इकडे हिम्मत फारुखला आदेश देतो की त्याला हरमिंदरला भारतात आणायचं आहे. खरं तर हरमिंदर एक मुलगी असते आणि तिचा फोटो पाहून फारुख खुश होतो. इकडे हरमिंदर एका मुलासोबत मेकआउट करणार असते. तेवढ्यात काही गुंड तिला किडनॅप करायला येतात. त्याचवेळी फारुख तिथे येतो आणि तिला वाचवतो. या दरम्यान आपल्याला बॉस दिसतो, जो आपल्या फायटिंग स्किलची चाचणी घेत असतो आणि तो खूप चांगला झुंजतो. इकडे सरोजचा फोन हिम्मतला येतो आणि ती सांगते की परी आज तो बॉक्स उघडणार होती, त्यामुळे आपल्याला तिला सत्य सांगितलं पाहिजे. पण हिम्मत म्हणतो की जर परीला सत्य समजलं तर ती नक्कीच मला तिचा वडील मानणं बंद करेल आणि याच गोष्टीची मला भीती वाटते. दुसरीकडे अब्बास त्या बॉडीगार्डचा शोध लावतो, पण आधीच कोणीतरी त्याला मारून तिकडून निघून गेलेलं असतं. मरताना तो फक्त अभयचं नाव घेतो. ही गोष्ट अब्बास लगेचच हिम्मतला सांगतो आणि हिम्मतला आठवतं की अभय सिंग हा तर विनोदचाच असेट होता. म्हणजे अभय आता आपल्या मेंटरच्या मृत्यूचा बदला घेण्यास निघालेला आहे.
इकडे गुंड भार्गवला घेऊन एका डॉकवर पोहोचतात आणि तिथून पुढे निघणार असतात. तेव्हाच अविनाश आपल्या टीमसोबत त्या पेड्रोने सांगितलेल्या माणसाला पकडायला जातो. पण तिथे त्या माणसाची बहीण आणि तो स्वतःही दोघंही त्यांच्यावर अचानक हल्ला करतात. त्या बहिणीने तर एका माणसाला ठारही मारलं. पण कसं बसं अविनाश त्या दोघांना मारहाण करून विचारतो की त्यांनी भार्गवला कुठे नेला आहे. त्यावर तो माणूस एका पोटचं नाव घेतो. हे ऐकून अविनाश आणि त्याचा साथी त्या भावंडांना ठार मारतात. इकडे पंतप्रधानांनी एक मीटिंग बोलावलेली असते आणि ते हिम्मतकडून या प्रोग्रेसबद्दल विचारतात. हिम्मत सांगतो की चीनकडून सातत्याने सायबर हल्ले केले गेले आहेत आणि यामध्ये टेक्नॉलॉजी ज्या देशाची मजबूत असेल तोच जिंकेल. याच कारणामुळे जेव्हा विनोदने जेंगला मारलं तेव्हा त्या लोकांनी विनोदला ठार मारलं आणि भार्गवला पळवून नेलं. आता ते लोक भार्गवचा वापर भारताविरुद्ध करणार आहे. त्यामुळे सध्या त्यांना भार्गवला वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं वाटतंय. मग आपण पाहतो की अभय आता भार्गवपर्यंत पोचलेला असतो आणि तो तिथल्या लोकांना मारून भार्गवला घेऊन जातो. पण तेव्हाच काही लोक त्याला घेरतात आणि त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला पाण्यात फेकून देतात. इकडे भार्गवला ते लोक दुसऱ्या देशात घेऊन निघतात. नंतर जेव्हा हिम्मत पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडतो तेव्हा पंतप्रधान त्याच्या रिटायरमेंट रद्द करण्याच्या विचारात असतात. कारण काही महिन्यातच हिम्मत निवृत्त होणार असतो आणि पंतप्रधानांना वाटतं की अशा हुशार आणि तडफदार ऑफिसरने घरी बसू नये. पण त्याचे हेड सांगतात की हिम्मत स्वतःच्या इच्छेने निवृत्त होणार आहे. त्याचवेळी हिम्मतला वीरेंद्रवर संशय येतो की कदाचित तोच चायनीजशी संगनमत करत असेल. मग फारुखचा फोन येतो जो सांगतो की आपल्यावर लक्ष ठेवलं जात आहे. पण हिम्मत सांगतो की फक्त हरमिंदरला कोणत्याही प्रकारे एअरपोर्टपर्यंत सुरक्षित पोहोचव, उरलेलं मी सांभाळेन. त्यानंतर सुब्रमण्यमचा फोन येतो आणि तो सांगतो की ढोलकिया पडून गेलाय, तुला काहीतरी करावं लागेल. म्हणजेच आतापर्यंत हिम्मतला सतत फोन करणारा माणूस सुब्रमण्यमच होता. आता हिम्मत सुब्रमण्यमला म्हणतो, सर मी आता काहीच करू शकत नाही कारण मी सध्या देशाला वाचवण्यात व्यस्त आहे. पण सुब्रमण्यम सांगतो की जर ढोलकिया भारतात परत आला नाही तर सरकारसाठी ते चांगलं ठरणार नाही. हे ऐकून हिम्मत घाबरतो. मग तो आपल्या हेडला फोन करून सांगतो की ढोलकिया भारतातून निघून गेला आहे, त्याला थांबवा नाहीतर मोठी अडचण होईल. पण तिकडे बसलेले पंतप्रधान त्याच्या हेडला स्पष्ट सांगतात की काहीही करायचं नाही. इकडे फारुख हरमिंदरशी फ्लर्ट करत असतो आणि तिला आपलं नाव अमित सांगतो. त्यानंतर तो आपल्या एका साथीदाराला बोलावतो आणि त्याचे कपडे घालून हरमिंदरला लपवतो आणि एअरपोर्टपर्यंत तिला घेऊन जातो. एअरपोर्टवर पोहोचल्यावर हरमिंदर फारुखला म्हणते, जेव्हा भारतात येशील ना तेव्हा मला फोन कर, आपण नक्की भेटूया. हे ऐकून फारुख खूप आनंदी होतो. इकडे अविनाशची टीम भार्गवला वाचवायला पोहोचते. पण तोपर्यंत भार्गव तिकडून निघून गेलेला असतो. मात्र त्यांना एक जण जखमी अवस्थेत सापडतो म्हणून ते त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. मग आपल्याला दिसतं की भार्गवला किडनॅपर्स थेट त्यांच्या बॉसकडे घेऊन जात आहे आणि इथेच हा एपिसोड संपतो. एपिसोड 4च्या सुरुवातीला आपण थोडं भूतकाळातील दृश्य पाहतो जिथे सुब्रमण्यम बँकेतील लोकांशी बोलून हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्यांना कळतं की त्याची बायको आता या जगात नाही. हे ऐकून सुब्रमण्यम पूर्णपणे कोसळून जातो. यानंतर दृश्य वर्तमान काळात येतं जिथे सुब्रमण्यम त्या ढोलकियाला भारतात परत आणायचं ठरवतो आणि त्यासाठी तो एक बॅग घेऊन कुठेतरी निघतो. इकडे हिम्मतला अविनाशचा फोन येतो जो सांगतो की भार्गवला ज्या जहाजावरून नेत आहे ते जॉर्जिया नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदवलेलं आहे. हे ऐकून हिम्मत एक नवीन योजना आखतो आणि तो अविनाशला डोमिनिका जाण्यास सांगतो कारण त्याला आता ढोलकियाला परत आणायचं होतं. तसंच हिम्मतच्या सांगण्यावरून साहिल जुहीलाही डोमिनिका जाण्यास सांगतो. इकडे आपण सुब्रमण्यमला पाहतो जो थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचतो. त्याचवेळी परी घरी पाहते की तिची आई कामात व्यस्त आहे म्हणून ती अलमारी उघडून तो बॉक्स चेक करते. त्यात सरोज आणि विजयच्या लग्नाचा फोटो असतो. त्यामुळे तिला समजतं की विजय तिचे खरे वडील होते. हे समजताच ती रडायला लागते. इकडे हिम्मत पंतप्रधानांना आपली सगळी प्रोग्रेस सांगायला लागतो. तेव्हा तो आपल्या हेडला विचारतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की ढोलकिया पडून गेला आहे, तुम्ही त्याला थांबवू शकला असतात, पण तुम्ही का नाही थांबवलं. यावर हेड पीएमकडे पाहू लागतो आणि हिम्मत समजतो की हे सगळे ढोलकियाशी मिळालेले आहेत. त्यामुळे तो रागाने तिकडून निघून जातो. हिम्मतने आता फारुखला भार्गवला जहाजावरून परत आणायला पाठवलं होतं. तेवढ्यात तो पंतप्रधान कार्यालयात पाहतो की सुब्रमण्यम तिथे बसलेला असतो म्हणून तो त्याच्याशी बोलायला जातो. तिथे आपल्याला कळतं की सुब्रमण्यम हा हिम्मतचा मेंटॉर होता ज्याने त्याला सर्व काही शिकवलं होतं. पण निवृत्तीनंतर देशाने त्याच्यासाठी काहीच केलं नाही आणि पैशाभावी त्याची बायको मरण पावली. गुस्सात सुब्रमण्यम सांगतो की काहीही झालं तरी ढोलकियाला भारतात आणावं लागेल, नाहीतर तो सरकारच्या सगळ्या इमारती उडवून टाकेल. हे ऐकून हिम्मत हादरतो कारण त्याला माहिती असतं की सुब्रमण्यमला थांबवणं अशक्य आहे. मग सुब्रमण्यम हिम्मतला ढोलकियाला परत आणण्यासाठी 3 दिवसाची मुदत मागतो आणि तिकडून निघून जातो. पण हिम्मत अब्बासला फोन करतो आणि सांगतो की बॉम्ब स्क्वॉडला सतर्क करा कारण कुठेही काहीही होऊ शकतं.
म्हणून सगळे तयार राहा. मग सरोज हिम्मतला फोन करून घरी बोलवते आणि हिम्मत जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला कळतं की परीला सगळं कळून गेलं आहे. हे ऐकून हिम्मत घाबरतो. मग जेव्हा परी रडत असते तेव्हा हिम्मत घाबरत तिच्या जवळ जातो आणि तिला समजावतो की काहीही झालं तरी मीच तुझा वडील आहे. मी खरं तर हे तुला सगळं आधी सांगू शकलो असतो, पण मला वाटलं की मी तुला गमावून बसेल. परी फक्त रडतच राहते. त्यामुळे हिम्मत आपली गोष्ट सांगून तिथून शांतपणे निघून जातो, कारण त्याला देशही वाचवायचा आहे. इकडे जहाजावर गुंड भार्गवच्या अंगावर बॉम्ब लावून ठेवतात आणि धमकी देतात की जर त्याने तोंड उघडलं तर ते सगळ्यांना उडून टाकतील. खरं तर त्यांना खबर मिळाली होती की एक टीम तपासणीसाठी येणार आहे. त्यानंतर फारुख काही लोकांसोबत शिपवर तपासण्यासाठी येतो, पण पूर्ण शिपवर त्याला भार्गव कुठेच सापडत नाही. ही गोष्ट कळल्यावर हिम्मत आश्चर्यचकित होतो की भार्गवला ते लोक कुठं घेऊन गेलेत. इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5 ची सुरुवात 2009 सालच्या सीनने होते, जिथे बॉस मुंबईमध्ये असतो आणि त्याला एक कार खूप आवडते. म्हणून तो त्या कारच्या ओनरच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायला जातो आणि आपलं नाव सुधीर सांगतो. काही दिवसातच तो ती कार घेऊन फरार होतो. आता सीन वर्तमान काळात येतो आणि सुधीर तीच कार पाहत असतो. त्याच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की सुधीरला वस्तू गोळा करण्याची खूप जास्त आवड आहे. म्हणूनच जी कोणतीही गोष्ट त्याला आवडायची तो ती हडप करून टाकायचा. इकडे बॉम्ब स्क्वॉड हिम्मत सिंगच्या सांगण्यावरून पीएम ऑफिसमध्ये तैनात केली जात होती. म्हणजे काही धोका असेल तर त्यांना आधीच कळावं. त्याच वेळी आपण सुधीरला पाहतो, म्हणजे बॉसला पाहतो, जो हिम्मत सिंगच्या पूर्ण कुटुंबाची माहिती काढत होता. कारण त्याला समजलं होतं की हिम्मत त्याच्या मागे आहे. जिथे जॅक बॉसला सांगतो की हिम्मत नेहमी आपल्या मुलीवर लक्ष ठेवून असतो. मग जेव्हा पुन्हा एकदा मीटिंग बोलवली जाते तेव्हा हिम्मतला झापलं जातं की अजूनपर्यंत आपण भार्गवला का परत आणू शकलो नाही. त्यावर हिम्मत म्हणतो की कदाचित आपल्या टीममध्येच कोणीतरी गुप्तहेर आहे, जो आपली माहिती शत्रूंना पोहोचवत आहे आणि त्याचा संशय वीरेंद्रवर आहे. पण तो ही गोष्ट अजून कोणालाच सांगत नाही. मग हिम्मत सरळ हरमिंदरला आपल्या ऑफिसमध्ये बोलवतो आणि सांगतो, आता भार्गव भारतात परत येईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत काम करा. यानंतर हिम्मत अभयला फोन करतो, जो आता सुरक्षित होता. हिम्मत त्याला विचारतो, तुला जे काही माहिती आहे ते सगळं मला सांग. तेव्हा अभय सांगतो की जेंगला मारल्यानंतर त्यांना समजलं की सुधीर नावाचा एक भारतीय व्यक्ती होता, जो जेंगसोबत काम करत होता आणि आपल्या एजन्सीमधून कुणीतरी सुधीरला माहिती देत होतं. पण आपण त्याला पकडायच्या आधीच विनोद सर मारला गेले. विनोद सरांनाही वीरेंद्रवर संशय होता. मग हिम्मत म्हणतो की अभय, मी हा मिशन पूर्ण करणारच आणि विनोदचा बदला सुद्धा घेणारच. पण तू आत्तासाठी काहीही करू नकोस. काही झालं तर मी तुला स्वतः फोन करेन. या गोष्टीसाठी अभय तयार होतो, कारण तो हिम्मतला चांगलाच ओळखत होता. इकडे आता बॉस म्हणजे सुधीरकडे भार्गवला पोहोचवण्यात आलं होतं आणि तो त्याला घेऊन निघतो. मग आपण हिम्मतला पाहतो, जो सरोजला फोन करून सांगतो की परीला सत्य समजल्यापासून मला काहीच चांगलं वाटत नाहीये आणि आता मला माहिती नाही की ती मला वडील मानेल की नाही. यानंतर आपण पाहतो की हरमिंदर भार्गवला शोधत होती प्रत्येक ठिकाणी आणि त्याचवेळी फारुखचा सिक्रेट ॲपवरून मेसेज येतो आणि तो हरमिंदरशी बोलायला लागतो. तेव्हा हरमिंदर त्याला सांगते की मला समजलं आहे की तूच फारुख आहेस आणि मग फारुख तिच्याशी फ्लर्ट करायला लागतो. तेव्हाच हरमिंदर त्याला विचारते, तू भार्गव सरांना शिपवर शोधायला कधी गेला होतास? फारुख सगळी माहिती सांगतो आणि ते ऐकून हरमिंदरला त्या वेळेची एक फेक आयडी मिळते, जी हुबेहूब भार्गवसारखी दिसत होती, जिच्यावरून तिला समजतं की भार्गव त्या शिपवरच होता, फक्त त्याची ओळख बदलण्यात आली होती. ही गोष्ट ती हिम्मतला सांगते. तेव्हा हिम्मत विचारतो, हे सगळं तू एकटीने कसं शोधलं? हरमिंदर सांगते की तिने फारुखची मदत घेतली. हिम्मत तेव्हा सिक्रेट ॲप बघतो आणि फारुखला फोन करून झापतो, तुझ्यामुळे भार्गव हातातून निसटला. थोडं फ्लर्टिंग कमी केलं असतंस आणि कामावर लक्ष दिलं असतंस तर ही चूक झाली नसती. इकडे अब्बास सुब्रमण्यमच्या घरी चौकशीसाठी आलेला असतो, कारण हिम्मतने सांगितलं होतं की तो काहीतरी प्लॅन करत आहे. पण तेव्हा सुब्रमण्यमचा हिम्मतला फोन येतो आणि तो सांगतो, तू ढोलकियाला भारत परत आणण्यावर लक्ष केंद्रित कर. माझ्या घरी तुला काहीच सापडणार नाही. म्हणजे सुब्रमण्यम सगळ्या गोष्टींची खबर ठेवत होता. तेव्हा हिम्मत अब्बासला फोन करून सांगतो, हे सगळं सोडून वीरेंद्रवर लक्ष ठेव. यानंतर हरमिंदर हिम्मतला सांगते की त्यांनी सर्च केल्यानंतर एक IP ॲड्रेस मिळालाय, ज्यामुळे कदाचित आपण भार्गव सरांना वाचू शकतो. पण त्या IP ॲड्रेसवरून कंपनीचं लोकेशन शोधावं लागेल. इकडे जुही आणि अविनाश ढोलकियाला फसवून भारतात घेऊन येण्यासाठी जातात, पण तो आधीच सावध असतो. जेव्हा जुही त्याच्याजवळ पोहोचते तेव्हा तो तिला झापतो आणि त्याने तिकडून हाकलून देतो. इकडे हरमिंदर त्या IP ॲड्रेसचा वापर करून जॅकला शोधतो आणि त्याला मेसेज करायला सुरुवात करते, ज्यात ती म्हणते, मी तुझी सगळ्यात मोठी फॅन आहे आणि मला तुझी मदत करायची आहे. रॉ आता तुझ्या मागे लागलेली आहे. अशा प्रकारे हरमिंदर जॅकशी फ्लर्ट करण्याच्या बहाण्याने त्याची लोकेशन मिळवते. सुधीर भार्गवला आपल्या ऑफिसमध्ये आणतो आणि सांगतो, मला भारताच्या OBI
म्हणजे ऑपरेशनल बँकिंग इंटेलिजन्सचा ॲक्सेस हवा आहे. कारण मी 10 मिनिटांसाठी चीन आणि अमेरिकेशी डील केली आहे. जर मी त्यांना UBIचा ॲक्सेस दिला तर ते मला प्रत्येकी 15-15 बिलियन देतील, ज्यामुळे मी आयुष्यभर आरामात जगू शकेन. हे ऐकून भार्गव स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो की तो UBIचा ॲक्सेस देणार नाही, कारण त्यामुळे भारताची संपूर्ण इकॉनॉमी कोसळेल. इकडे हिम्मतकडे साहिलने सुधीरची सगळी माहिती पोहोचवलेली असते. त्याबरोबरच हरमिंदरही येते आणि सांगते की त्याला त्या लोकांची लोकेशन सापडली आहे आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6ची सुरुवात होते परीने क्लबमध्ये भरपूर दारू प्यायल्याने. हिम्मत तिला घेण्यासाठी तिथे येतो. तेव्हा परी नशेमध्ये हिम्मतला उलटसुलट बोलते आणि हिम्मत तिला जबरदस्ती घरी आणतो आणि झोपवतो. तो सरोजला सांगतो की तिला काही बोलू नकोस. ती बिचारी आधीच खूप जास्त उदास आहे. यानंतर आपल्याला हैदराबादमध्ये रुहानी नावाची हिम्मतची एक एजंट दिसते. तिला एक मेसेज येतो आणि ती ताबडतोब आपल्या नवऱ्याला काहीतरी बहाणा सांगून मिशनवर निघून जाते. तिचा नवरा फक्त आश्चर्यचकित होऊन बघत राहतो. इकडे हिम्मत पुन्हा एकदा पीएम ऑफिसमध्ये मीटिंगसाठी जातो आणि आपल्या हेडला सांगतो की रोज रोज पीएमला रिपोर्ट देण्यापेक्षा मी जर मिशन पूर्ण करण्यावर लक्ष दिलं तर हे काम मी लवकर पूर्ण करेन. पण तरीही त्याला पीएमकडे जावंच लागतं. तेव्हा हिम्मत पीएमला सांगतो की त्यांना सुधीर नावाच्या एका व्यक्तीबद्दल माहिती मिळालेली आहे. तो लहानपणी अनाथ होता आणि तो खूप हुशार मुलगा होता. एका कुटुंबाने त्याला दत्तक घेतलं आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. काही वर्षांनी त्याचे दत्तक आईवडील एका अपघातात मरण पावले. तरीही सुधीर शिक्षणात चांगला होता म्हणून तो आपल्या कष्टाने खूप पुढे जात राहिला आणि मग 2005 मध्ये तो चीनला गेला, कारण त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं होतं. यानंतर सुधीरने 2 लोकांबरोबर हातमिळवणी करून एक ॲप तयार केलं, ज्याद्वारे कोणीही कोणाशीही गुप्तपणे संवाद साधू शकतं. पण देशात झालेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक देशांमध्ये या ॲपला बंदी घालण्यात आली होती. यानंतर सुधीरच्या कंपनीने मेगास नावाचा एक व्हायरस तयार केला, ज्यामुळे अनेक देशातील लोकांचे फोन हॅक झाले. या माध्यमातून सुधीरने मोठमोठ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, कारण त्याच्याकडे फोन हॅक करून मिळवलेला त्यांचा वैयक्तिक डेटा होता. याचाच उपयोग करून त्याने खूप पैसा कमावला. पुढे हिम्मत सांगतो की सुधीर आता भार्गवकडून काहीतरी असं करून घेत असेल, ज्यामुळे लवकरात लवकर तो अधिक पैसा मिळू शकेल आणि त्याच्या पूर्वीच्या रेकॉर्डनुसार तो नेहमीच फायनान्स सेक्टरवर हल्ला करत आला होता. त्यामुळे तो भारताची इकॉनॉमी क्रॅश करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे देश कर्जबाजारी होऊ शकतो. हे कोण पंतप्रधान आणि इतर अधिकारी सुद्धा थक्क होतात. त्यानंतर आपण सुधीरला पाहतो, जो भार्गवला धमकावत सांगतो की मला UBIचा ॲक्सेस दे, नाहीतर मी असं काहीतरी करेन ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल. हे कोण भार्गव घाबरतो. इकडे रुहानी फारुखकडे पोहोचलेली असते आणि त्यांना आता सुधीरच्या लोकेशनवरून भार्गवला वाचवायचं असतं. इकडे ढोलकिया खूप घाबरलेला असतो की रॉचे लोक त्याला भारतात घेऊन जातील, म्हणून तो भारतातल्या कोणाकडून तरी मदत मागतो. त्यानंतर फारुख हिम्मतच्या आदेशवरून मिशन सुरू करतो आणि कसाबसा दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. पण ती बिल्डिंग पूर्णपणे रिकामी असते. हे पाहून हिम्मतही चक्रावतो आणि समजतो की पुन्हा एकदा त्यांना फसवण्यात आलं आहे. दरम्यान दुसऱ्या बिल्डिंगमध्ये रॉच्या माणसाचे फुटेज पाहून सुधीरला समजतं की जॅकमुळे त्यांची लोकेशन लीक होणार आहे, म्हणून तो आधी जाऊन जॅकला गोळी मारतो. यानंतर तो जॅकची ओळख वापरून हरमेंदरला फसवण्याचा प्रयत्न करतो, पण हिम्मत लगेचच ओळखतो की बोलणारा सुधीर आहे, म्हणून तो संभाषण नाकारतो. वीरेंद्रची कॉल रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात होते आणि त्याचवेळी वीरेंद्रला परदेशातून एक कॉल येतो. तो सुधीरच करत असतो. सुधीर त्याला रागवून विचारतो, हिम्मतची सगळी माहिती मला का नाही दिली? पुढच्या वेळी सगळंच मला सांग. हे ऐकून अब्बास हादरतो आणि लगेचच ही रेकॉर्डिंग हिम्मतला ऐकवतो. हिम्मत म्हणतो, आपण वीरेंद्रला रंगेहात पकडू, त्यामुळे पुढच्या वेळी कॉल आला की मला सांग. इकडे परी नशा उतरल्यावर सरोजसमोर खूप रडते आणि म्हणते, मी पप्पांना काय काय बोलले कुणास ठाऊक. त्यानंतर ती हिम्मतला कॉल करून माफी मागते आणि हिम्मतलाही आनंद होतो की परी पुन्हा त्याच्याशी बोलते आहे. यानंतर जुहीचा कॉल येतो. ती सांगते की आपला पहिला प्लॅन फेल झाला होता, पण आता आपण ढोलकियाला माफियाच्या मदतीने भारतात आणू. हिम्मत म्हणतो, काही करा, पण ढोलकिया भारतात पाहिजेच, नाहीतर खूप मोठी अडचण होईल. त्यानंतर जुही आणि अविनाश माफियासोबत संपर्क करून एक डील करतात. आम्हाला फक्त देशाच्या सीमेपलीकडे सुरक्षित पोहोचव. ते सरळ ढोलकियाच्या बंगल्यात घुसतात, त्याच्या माणसांना मारतात आणि ढोलकियाला उचलून एका शिपवर नेतात. पण मग माफियाचे लोक पैसे मागतात. बोलणी चालू असतानाच ढोलकिया संधीचा फायदा घेऊन तिकडून पळून जातो आणि ही मंडळी त्याला उघडपणे पकडू शकत नव्हती, कारण त्या देशात पकडले गेले असते तर त्यांना कुणीही सोडू शकणार नव्हतं. इकडे पुन्हा वीरेंद्रवर सुधीरचा कॉल येतो. तेव्हा हिम्मत स्वतः वीरेंद्रला पकडायला जातो, पण तिथे तो बघतो काय, तर तिथे वीरेंद्र नाही तर चड्डा आहे. हे पाहून हिम्मतच्या पायाखालची जमीन सरकते. चड्डाच देशाशी गद्दारी करत होता. हिम्मत चड्डाचा फोन घेऊन सुधीरशी बोलतो आणि म्हणतो, तुला गोळी न मारता मी सोडणार नाही
आणि इथेच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7ची सुरुवात होते. पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालयात बॉम्ब स्क्वॉड ड्रिलसाठी टीम येते. कारण हिम्मतला भीती असते की सुब्रमण्यम काहीतरी घात करू शकतो. हिम्मत चड्डाला विचारतो, तू हे सगळं का केलं? चड्डा सांगतो, माझा फोन मेगास व्हायरसने हॅक झाला होता आणि सुधीरने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे मला त्याचं ऐकावं लागलं. मी मग वीरेंद्रच्या आयडीतून एक सिम घेतलं आणि सुधीरला माहिती पुरवू लागलो. म्हणजे कोणी माझ्यावर शंका घेणार नाही. हिम्मत रागाने म्हणतो, तुझ्यामुळे विनोद मेला. आणि तो बंदूक बॅनर्जीच्या हातात देतो आणि म्हणतो, याला संपव. बॅनर्जी, जो तिथे सगळं ऐकत उभा असतो, उदास मनाने आपल्या मित्राला गोळी मारतो. कारण देशाशी गद्दारी केल्याची शिक्षा फक्त मृत्यूच असते. हिम्मतला जुहीचा फोन येतो. ती सांगते की ढोलकिया यावेळी बचावून पडून गेला आहे. त्यामुळे त्याची लोकेशन सध्या मिळत नाहीये. यावर हिम्मत म्हणतो, ठीक आहे, मी शोधून सांगतो. मग तो थेट पाकिस्तानमध्ये असलेल्या एका माणसाला फोन करतो आणि म्हणतो, डोमिनिकामध्ये तुझं चांगलं नेटवर्क आहे ना? तर जरा शोधून सांग की आपल्या भारतातला बिझनेसमॅन ढोलकिया कुठे लपलाय. त्यावर तो माणूस सांगतो की माझं एक काम डोमिनिकमध्ये अडलं आहे. जर तुझ्या माणसं ते पूर्ण करून देतील तर मी ढोलकियाची माहिती देईन. तो म्हणतो, मला एका माणसाला संपवायचा आहे, जो कायम सिक्युरिटीमध्ये राहतो आणि ड्रग्सच्या धंद्यात आहे. त्यामुळे त्याला मारण्यात काहीही अडचण नाही. हिम्मत थोडा विचार करतो आणि तयार होतो. मग तो जुहीला कॉल करून त्या माणसाची लोकेशन पाठवतो आणि सांगतो की या माणसाला मारायचं आहे. इकडे फारुक आणि रुहानी खोलीकडे जात असतात. तेवढ्यात रुहानीचा नवरा तिथे येतो. त्याला वाटतं की रुहानी त्याला फसवत आहे. रुहानी त्याला सर्व काही समजावून सांगते आणि शांत करते. मात्र रुहानीचा नवरा पाहून फारुक हैराण असतो की रुहानीने लग्न कधी केलं आणि तिचा नवरा तिच्या मागोमाग दुसऱ्या देशात सुद्धा आला आहे. तिथेच हिम्मतला साहिल एक डॅमबद्दल माहिती देतो, जिथे सुधीरने रिडेव्हलपमेंटचं काम घेतलं आहे आणि तिथेच त्याने आपला ऑफिस सुद्धा उभारला आहे. एका बाजूला त्याने कंट्रोल रूम बनवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व्हर आहे. हरमिंदर हिम्मतला त्या जागेचा संपूर्ण नकाशा दाखवते आणि सांगते, जर भार्गव सर आपल्याशी संपर्क करू इच्छित असतील तर ते त्यांच्या आयडीमध्ये 2 वेळा चुकीचा पासवर्ड टाकतील. त्यामुळे आम्हाला समजेल आणि आपण त्यांना संपर्क करू शकू. मग हिम्मत सुधीरचा सर्व्हर आणि कंट्रोल रूम उडवण्याचा प्लॅन बनवतो आणि त्यांना पाण्याच्या मार्गाने पोहोचणं अधिक सुरक्षित वाटतं. इथे अविनाश हिम्मतच्या सांगण्यावरून सर्व प्लॅनिंगनुसार त्याने सांगितलेल्या माणसाला ठार मारतो. त्यानंतर हिम्मतला तो पाकिस्तानी ढोलकियाबद्दलची माहिती पाठवतो. इकडे सुधीर भार्गवला तो धमकी देतो, जर तू मला ओबीआयचा ॲक्सेस दिला नाही तर आमच्या गँगने एकदा तुमच्या देशात न्यूक्लिअर पॉवर प्लांट उडवण्याचा प्लॅन केला होता. तो तुम्ही थांबवला. पण मला अजूनही माहिती आहे की तो पॉवर प्लांट कसा हॅक करून उडवता येईल आणि त्यामुळे आजूबाजूचे लाखो लोक मरतील. त्यामुळे जर तू मला ॲक्सेस दिला तर तुझे लोक वाचतील. ही धमकी ऐकून भार्गव घाबरतो आणि मान्य करतो. इकडे हिम्मत फारुकला मिशन समजावतो. त्यात फारुकला कंट्रोल रूम उडवायची, सर्व्हर उडवायचा आणि सुधीरला मारून भार्गवला वाचवायचं होतं आणि हे सगळं फक्त 15 मिनिटात करायचं होतं. हे ऐकून फारुक म्हणतो, हे सगळं एवढ्या लवकर कसं होईल? तेव्हा हिम्मत म्हणतो, करावंच लागेल. आणि मग तो फारुकचा संवाद हरमिंदरशी करून देतो. हरमिंदरचा आवाज ऐकताच फारुक तयार होतो. तेवढ्यात हिम्मतला सुब्रमण्यमचा कॉल येतो. तो म्हणतो, जर आज तू ढोलकियाला परत आणलं नाहीस तर ब्लास्ट नक्की होईल. आणि इथे हिम्मतच्या लक्षात येतं की कदाचित सुब्रमण्यम त्या रिट्रेबल टीममध्ये सामील झाला असेल आणि त्याने खरंच बॉम्ब लावला असेल. इकडे अविनाश आणि जुही पुन्हा ढोलकियाला शोधून त्याला सुरक्षित पकडतात आणि यावेळी कोणतीही चूक न करता त्याला सुरक्षित घेऊन निघतात. दुसरीकडे सुधीर भार्गवला घाबरवून त्याच्याकडून ओबीआयचा ॲक्सेस घेतो. तो भार्गवला सांगतो, मला माहिती आहे की तू 2 वेळा चुकीचा पासवर्ड टाकून तुझ्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करशील. त्यामुळे असं काही करण्याचा विचारही करू नकोस. ऐकून भार्गव शांतपणे ओबीआयचा ॲक्सेस देतो. तितक्यात फारुक मिशनसाठी निघतो आणि सुरक्षा रक्षकांना मारत पुढे सरकत राहतो. इथे सुधीरने चीन आणि USA माणसांना सांगितलं होतं की त्यांना लवकरच ओबीआयचा ॲक्सेस मिळेल. त्यामुळे त्याच्या खात्यात पैसे येतात. त्याचवेळी हरमिंदरला ॲक्सेसबद्दलची माहिती मिळते आणि ती हिम्मतला सांगते की आपल्याकडे फक्त 5 मिनिट आहे. ते लोक संपूर्ण देशातील ओबीआय रिकाम करून टाकतील. हिम्मतला माहिती होतं की फारुक एवढ्या लवकर मिशन पूर्ण करू शकणार नाही. म्हणून त्याने अभयला सर्व्हर उडवण्याचं काम दिलं. अभय तिथं पोहोचून पहिल्यांदा गार्डला मारतो आणि नंतर ट्रॅक करून सर्व्हरच्या दिशेने निघतो. त्याचवेळी पंतप्रधान रॉ ऑफिसमध्ये पोहोचतात सगळं काम पाहण्यासाठी आणि हिम्मतला विचारतात, ढोलकियाला या देशात आणण्यासाठी तू इतकं इम्पॉर्टन्स का देतो आहे? आणि हा सुब्रमण्यम कोण आहे जो पंतप्रधान कार्यालयाला उडवण्याची धमकी देतो आहे? तेव्हा हिम्मत सांगतो की तो माझा मेंटर आहे. यावर पंतप्रधान म्हणतात, त्याला आतंकवादी घोषित करून मारून टाका. पण हिम्मत सांगतो, त्याच्याकडे अनेक नेत्यांचे काळे कारनामे आहेत. जर तो बोलू लागला तर तुमचं सगळ्यांचं भांडं फोडलं जाईल. हे ऐकून पंतप्रधान शांत होतो आणि साहिल हसतो.
इकडे फारूक कशीबशी सुरक्षा तोडून कंट्रोल रूमपर्यंत पोहोचतो. तिकडे हिम्मतने 5 मिनिटाचा टायमर लावलेला असतो, कारण त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडणार असते. तेवढ्यात सुधीर येऊन फारूकवर हल्ला करतो आणि चीनला ॲक्सेस मिळायला काहीच सेकंद उरलेले असतात. तेव्हाच अभय ट्रक घेऊन येतो आणि संपूर्ण सर्व्हर रूम उडवून टाकतो. त्यामुळे चीन आणि USAला OBIचा ॲक्सेस मिळू शकत नाही आणि इथे फारूकही सुधीरसोबत झुंज देऊन त्याला ठार मारतो, ज्यामुळे त्यांच्यासोबतच देश एका मोठ्या संकटातून वाचतो आणि मिशन यशस्वी होतं. सगळे खुश होतात. त्यानंतर फारूक भार्गवला घेऊन तिकडून निघून जातो. इकडे जुही आणि अविनाश ढोलकियाला भारतात परत आणत असतात. तेवढ्यात पंतप्रधान हिम्मतला म्हणतात, इथे तुम्हाला खूप दबावात काम करावं लागतं ना, आणि आम्ही तुम्हाला सलाम करतो. यावर हिम्मत म्हणतो, सर, सुब्रमण्यम सरांवर काही कारवाई होऊ नये. ऐकून पंतप्रधानही ते मान्य करतात. यानंतर ते ढोलकियाला भारतात आणून सोडून देतात आणि ही गोष्ट न्यूजमध्ये सगळ्यांना समजते. शेवटी हिम्मत आपल्या घरी येतो आणि इथेच ही सिरीज संपते. जेव्हा राष्ट्राच्या सिक्युरिटीचा प्रश्न येतो तेव्हा हिम्मतसारखे योद्धे कुठल्याही राजकीय दबावाला भीक न घालता आपल्या कर्तव्यावर ठाम उभे राहतात. स्पेशल ऑप्समध्ये दाखवलेली गुप्त मोहीम यशस्वी होते, पण त्या यशामागची किंमत फार मोठी असते. फारूक, सुधीर, भार्गव, जुही, अविनाश हे सर्व आपल्या परीने देशासाठी जीव धोक्यात घालतात. या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे एक भयंकर कट टळतो, पण त्या बदल्यात त्यांना कुठलाही पुरस्कार, प्रसिद्धी किंवा सन्मान मिळत नाही, कारण गुप्तहेर हे नेहमीच पडद्यामागे राहतात. शेवटी हिम्मत सिंग आपल्या घरी परततो. मिशन पूर्ण झालेलं असतं, पण त्याच्या डोळ्यात अजूनही अनेक अशा मिशनचं प्रतिबिंब दिसतं, जे भविष्यात देशासाठी लढण्याची तयारी दर्शवतं. स्पेशल ऑप्स ही सिरीज संपते, पण तिचा प्रभाव मनावर गडद उमटतो. एक असा अनुभव जो देशभक्ती, शौर्य आणि समर्पण यांची खरी ओळख करून देतो. देशासाठी लढणाऱ्या त्या अज्ञात सावल्यांना सलाम आणि अशाच आणखी थरारक गुप्त मोहिमांसाठी सज्ज व्हा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.